नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक टाइप आहे ओव्हर हँगिंग बीमचा. बघा, ओव्हर हँगिंग बीम मध्ये बघायला जर गेलं तर तुमचा जो खराब स्पॅन बघायला गेला आरए आणि आरबी सपोर्ट इथपर्यंतच आहे, पण ह्या सपोर्टच्या पुढे थोडा सज्जा गेलेला आहे बघा. तर ह्या टाइप मध्ये आपल्याकडे होतं कसं ते लक्षात ठेवा. तर आपण पहिलं आपलं जे रेग्युलर काम आहे ते आरए प्लस आरबी इज इक्वल टू लोड कोणता दिसतोय तुम्हाला 20 किलो न्यूटन. ठीक आहे, बरोबर, इथपर्यंत आपलं होतंय. त्यानंतर बघा समेशन ऑफ एम इज इक्वल टू 0. टाइप काय म्हणतो लोड इंटू डिस्टन्स. मोमेंटम मध्ये लोड इंटू डिस्टन्स लक्षात घ्या. लोड 20 चा आहे इंटू त्याने किती डिस्टन्स कव्हर केले, इकडचे 4 आणि इकडचा 1. 4 इंटू 1 म्हणजे 5 इज इक्वल टू स्पॅन बघा आरए प्लस आरबी इथपर्यंत सिम्पली सपोर्टेड दिसतोय तो 4 आरबी. 20 इंटू 5 किती झाले ते 100 इज इक्वल टू 4 आरबी. आरबी इज इक्वल टू 100 अपॉन 4 आणि 4 ने 100 ला डिवाइड करा, तो आपल्याकडे येतो 25 किलो न्यूटन. चला, आरबी तुम्ही आता फाइंड आउट केला. परत ती आरबी ची व्हॅल्यू जी आहे ती आरए प्लस आरबी मध्ये आपण पुटअप करू. बघा आरए प्लस आरबी, आरबी किती आहे 25 इज इक्वल टू 20. therefore RA is equal to 20 minus 25. RA is equal to minus 5 किलो न्यूटन. तो पॉझिटिव्ह मध्येच लिहायचा. RA is equal to 5 किलो न्यूटन. बघा, अशा पद्धतीने तुम्ही दोन रिएक्शन काढून घेतल्या RA आणि RB. ओव्हर हँगिंग या टाइप मधलं सेकंड एक्झाम्पल बघा. ऍज अ सेम कंडिशन, फक्त बघा इथे युडेल नव्हता, आत्ताच्या समला आपल्याकडे युडेल आहे. या सम मध्ये आपण कसं करू, रेग्युलर काम करा. आरए प्लस आरबी इज इक्वल टू लोड इंटू डिस्टन्स. का युडेल असल्यामुळे तुम्हाला तो लोड इंटू डिस्टन्स कव्हर करणे म्हणजे 50 इंटू 5 इथपर्यंत तुम्हाला 5 चा डिस्टन्स आहे तेवढे युडेल होतो म्हणून तुम्ही इंटू 5 लावला प्लस इकडचे 20. therefore RA प्लस RB इज इक्वल टू 50 इंटू 5 250 250 प्लस 20 270 किलो न्यूटन. त्यानंतर बघा समेशन ऑफ MA इज इक्वल टू 0. इथे बघा सेम कंडिशन लोड इंटू डिस्टन्स 50 इंटू 5 इंटू युडेल असल्यामुळे त्या 5 च्या हाफ करा म्हणजे किती तो 2.5 प्लस 20 इंटू पूर्ण स्पॅन इकडचे 5 आणि हे 1 6 इज इक्वल टू स्पॅन घेताना आरए आणि आरबी जेवढा सिम्पली सपोर्टेड दिसतोय तिथपर्यंतच घ्या 5 आरबी. बघा इकडचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 50 इंटू 5 इंटू 2.5 प्लस 120 20 इंटू 6. त्याचा आन्सर आपल्याकडे आलाय 745 इज इक्वल टू 5 आरबी. आरबी इज इक्वल टू 745 डिवाइड बाय 5. आरबी इज इक्वल टू 745 डिवाइड बाय 5 149 किलो न्यूटन. बघा हा आपल्याकडे आरबी निघून गेलाय. आता आरबी ची जी व्हॅल्यू आहे ती परत आरए प्लस आरबी मध्ये जाऊन द्यायची. लक्षात ठेवा आरए प्लस आरबी ची व्हॅल्यू 149 इज इक्वल टू 270. आरए इज इक्वल टू 270 मायनस 149. आरए इज इक्वल टू 270 मायनस आन्सर 121 किलो न्यूटन. बघा इथे सुद्धा आपण अशा पद्धतीने आरए प्लस आरबी फाइंड आउट केला.